हिंगोली जिल्ह्यात पावसानं कहर केलाय। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकं मातीमोल झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्याला यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। तर मेथा गावातील विठ्ठल लोंढे या शेतकऱ्याचं पावसामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले। तर लोंढे यांनी शेतात कापूस, सोयाबीन आणि तुरीचं पीक घेतलं होतं। हे पीक चांगलंही आलं होतं, मात्र पावसामुळे आलेल्या महापुरानं शेती पिकं उद्ध्वस्त झालंय। शेतात सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्यात, तर कपाशीची झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। 10 पुरं आमच्या शेतामधून गेलेले आहेत. सोयाबीनचं त्याला शेंगा राहिल्या नाही, काय नाही, नुसतं ते काड्याच उभं राहिलेल्या आहेत. कापूस बी गेला, काळे घाटर पडले आणि तुरी उंबळूनच गेल्या सगळ्या. विमा भरलेला आहे, पण विमा भरून सुद्धा कोणी कंपनीवाला इकडं बांधावर यायला तयार नाही. फोन लावले तर फोन उचलत नाहीत. कृषी अधिकाऱ्याला बोलावून घेतलं तर कृषी अधिकारी सुद्धा यायला तयार नाहीत. फोटो टाका म्हणतात फक्त. पाण्याचे फोटो टाकले, सोयाबीनचे टाकलेत, तरी त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाहीत.